माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत। RPL अर्थात ऋण प्रीमियर लीग। ऋण म्हणजेच आमचं गाव। आमच्या गावातील अगदी गावापासून मुंबईपर्यंत जे सगळे लहान थोर मंडळी होती त्यांना एकत्रित घेऊन नियोजित केलेली ही RPL स्पर्धा। RPL स्पर्धेमध्ये 8 संघ सहभागी झाले होते। अगदी गावातील सगळी लहान मुलं किंवा आताशी मैदानात उतरलेली होते आणि ज्यांचा सांसारिक जबाबदारीत खेळ कुठेतरी मागे पडलेला मात्र खेळाची आवड आहे असे सगळे एकत्रित येत या 8 टीम तयार केल्या गेल्या होत्या। 8 संघ मालक होते। 8 संघ मालकांनी आपापल्या परीने ह्या टीम खरेदी केल्या होत्या, म्हणजे ऑक्शन देखील झालं होतं। खूप गमतीशीर होतं ते देखील। ऑक्शन करून ह्या टीम घेतलेल्या आणि त्यांचा मग या दिवशी सामने आयोजित केले गेले। सामन्याचे नियोजन खूप उत्तम पद्धतीने केलं होतं। अगदी YouTube लाईव्ह देखील होतं। सुरुवातीलाच 40+ म्हणजे ज्यांनी 40 पार केलेले आहे त्यांच्यामध्ये 2 टीम तयार करून त्यांच्यामध्ये प्रदर्शनी सामना लावण्यात आला होता। अतिशय सुंदर मजा आली। अगदी मी देखील या सामन्यातून खेळलो। म्हणजेच कुठेतरी धकाधकीचं आयुष्य, टेन्शन, प्रेशर, कुठेतरी मोठ्या आजारपणांचं येणं अर्थात डायबिटीस वगैरे यांचं या प्रेशरमध्ये असलेली ही 40 पार पिढी आज मैदानात स्वतःला आजमावताना अगदी बालपणात आल्याची परत एकदा जाणीव होत होती। 40+ नंतर खऱ्या अर्थानं स्पर्धेला सुरुवात झाली। 8 टीममध्ये ह्या स्पर्धा पार पडल्या। अंतिमतः बाप्पामोरे संघाने फायनल मारली। परंतु या फायनलपर्यंत म्हणजे 40+ पासून फायनलपर्यंतच्या मॅचमध्ये या दिवसात ज्या काही मजा, ज्या काही गमती झाल्या, जो काही खेळ सर्वांनी अगदी अनुभवला, आनंद घेतला, ते कसं झालं असेल। खरंच ते खूप गमतीशीर होतं, खूप मजेशीर होतं, खूप आनंद देणारं होतं। आपण देखील आमच्या ह्या अविस्मरणीय दिवसाची मजा मी या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत आणले। जरूर हा व्हिडिओ पहा, आवडल्यास लाईक करा, कमेंट्स करायला विसरू नका। चला तर मग प्रथमतः खेळाचा आस्वाद घेऊया।
याच्याबद्दल सांगायचं झालं तर प्रत्येक रुणगावचा उपक्रम असेल किंवा पंचक्रोशीत होणारे कुठलेही शैक्षणिक सामाजिक उपक्रम असतील त्यामध्ये सहजानी भावनेने नेहमीच पुढे असणारे किंवा नेहमीच आपल्या सर्वांच्या हात बळकट करणारे माननीय अरविंदजी चंदूरकर व्यावसायिक आज इथे आपल्या वेळात वेळ काढून त्यांची उपस्थिती लाभलेली आहे। आपण त्यांचा सन्मान करणार आहोत। माननीय अरविंद चंदूरकर यांचा सन्मान करतील रुणगाव विकास अश्लेश्वर क्रिकेट संघ ऋण चे अध्यक्ष माननीय राकेश डोंगरकर। जोरदार टाळ्या। आज आपल्या प्रत्येक टीम साठी मिळालेले टी शर्ट्स आहेत हे देखील चंदूरकर यांच्या माध्यमातूनच मिळालेले आहेत। तसंच नेहमीच आम्हाला मदत करणारे अरविंदजी चंदूरकर यांचे बंधू माननीय दीपक चंदूरकर। अश्लेश्वर ऋण क्रिकेट संघ यांच्याकडून 40+ सामना खेळवला गेला होता। त्यासाठी अनेक चिरतरुण 40च्या वरचे सगळे तरुण उपस्थित राहिलेले होते। त्यामध्ये गावचे सरपंच सुहाशी साखरकर हे खास गावावरून देखील इथे आलेले होते। खरोखरच एक भावना चांगली आहे, संकल्पना चांगली आहे। मी विचारतो सुहाशी साखरकर यांना की आपल्याला या संकल्पनेविषयी काय वाटतं। नमस्कार। खूप सुंदर संकल्पना आहे। या खरं तर या म्हणजे ज्यांनी कधी बॅट हातात पकडली नव्हती अशी सुद्धा आज या खेळाचा या ठिकाणी मनभरत आनंद लुटत होते आणि यासाठी मी अश्लेश्वर ऋण संघाचे विशेष अभिनंदन करेन की या अशीच आगळीवेगळी संकल्पना राबवून या जुन्या खेळाडूंचं त्यांना एक मागील आपल्या जुन्या आठवणीमध्ये घेऊन गेले त्याबद्दल त्यांचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो। धन्यवाद। प्रवीणजी 40 संघामधून खेळलेले होते 40+ मधून। तसंच अश्लेश्वर ऋण संघाची ज्यावेळी सुरुवात झाली त्यावेळेचे ते फलंदाज ओपनिंग करायचे त्यावेळी त्यांच्या भावना काय आहेत या खेळाविषयी आपण जाणून घेऊया 2 शब्दात। नमस्कार राजन। आज जो खेळ होतो त्या प्रथमच आम्ही इथे मुंबई ठिकाणी आलो आहे। 40+ म्हणजे आमच्या खरं आयुष्यातला अविस्मरणीय क्षण म्हणावं लागेल। कारण आम्ही यायचं की नाही यायचं असा विचार झाला होता, पण आपल्या मुलांना इथे भेटता येईल, या गावातल्या सर्व मुलं एकत्र येतात त्या निमित्तानं आम्ही इथे आलो आणि बऱ्याच वर्षांना आम्ही खेळलो आणि आज जिंकलो याचं खरोखर आश्चर्य वाटतं आम्हाला। पण आम्हाला एक सांगायचं वाटतं की वाघ जरी म्हातारा झाला तरी हे 27 झाले ना, 2 लागले पाहिजे तुझ्या 2। नमस्कार। मी किती पाहिजे? 10-8 पाहिजे। बारा 3 खराब चेंडू या ठिकाणी टाकले होते ते स्वप्नीलने आणि हा अंतिम सामना खेळला जातो तो भैरी इलेव्हन विरुद्ध बाप्पा मोरे संघांमध्ये। दोन्ही संघ पहिले सामने पदार्थ संघाने हरवून सुद्धा हे दोन्ही संघ अंतिम खेळताना दिसतात। खूप मेहनत या सामन्यासाठी घेतो की आपल्या मुलांनी सर्व संघांना समान संधी भेटण्यासाठी प्रयत्न केले होते। अजय सुरवेंच्या आता लक्षात आलं हे राहिलंय आपलं आणि वाईट चेंडू अतिशय सुंदर गोलंदाजी। सलग या षटकात 4 वाईट चेंडू स्वप्नीलने त्याचा फायदा मिळतोय।
मात्र भैरीवाल्यांची तोंड बघण्यासारखी झालेली आहे. तो ना तोंड दिसतच भैरीवाल्यांची. तोंड पडले दादा. आम्ही शहीद झालो. आणि मंडळाला जे अपेक्षित होतं ते खरोखरच आज प्रत्यक्ष घडताना दिसलं. आपण पहिलं नाव घेणार आहोत ते म्हणजेच मंडळ चॅम्पियन खेळाडूंना प्रत्येकांना मिळत देत आहे. आपला हा सन्मान आपण स्वीकारायचा आहे आणि जोरदार टाळ्या सर्वांनी खेळकन भावनेने यानंतर अक्षय जाधव, सख्या अक्षय जाधव आणि अतुल कोलमेकर या तिघांनी यायचे. मान्यवरांचा आभार. विजयवीर यांना विनंती आहे की आपण त्यांना टार्गेट लावलं होतं यावर्षी देखील फायनलचं आणि त्यांचं स्वप्न पूर्ण झालेलं आहे. मात्र शेवटच्या तरुणांपर्यंत आणि तरुणांपासून अगदी 60 पार असणारे खेळाडू देखील आज इथे सामील झाले होते. सगळ्यांसाठी एकदा जोरदार टाळ्या आपण वाजवायला हव्या. खरोखरच आपल्या सगळ्यांचं करावं तेवढं कौतुक कमी आहे, मानावे तेवढे आभार. आज बाप्पा मोरया संघाने RPLची फायनल मारलेली आहे. खरोखरच एक वासुदेव पराडकर तुमचे संघ मालक, त्यांचं एक स्वप्न होतं. वासुदेव पराडकरला त्याच्या भावना मांडताना थोडंसं दाटून आलेला होता कंठ. मात्र मी तुला विचारेन की तू उत्कृष्ट गोलंदाजीचा चषक देखील घेतलेला आहे. कसं वाटतंय आज? म्हणजे आम्हाला ही स्पर्धा आम्ही जिंकलो किंवा आम्ही या स्पर्धेत पारितोषिक मिळवलं त्याचा खूपच आनंद वाटतो. हा क्रिकेट हा सांघिक खेळ आहे आणि सांघिक खेळाच्या जोरावर आम्ही ही स्पर्धा विजेते ठरलो आणि इथे सर्वच खेळाडूंनी उत्कृष्ट फलंदाजी, गोलंदाजी, फिल्डिंग किंवा एकजूट आणि जो मोटिवेशन पार्ट होता तो मोटिवेशन पार्ट आम्हाला प्रेरणादायी ठरला आणि त्या प्रेरणादायीतून आम्ही पहिली मॅच हरूनसुद्धा आम्ही स्पर्धेमध्ये कमबॅक करून आम्ही फायनल जिंकलेलं आहे. तसंच मला विचारायचं आहे की राकेश डोंगरकर हे मुंबई क्रिकेट मंडळाचे अध्यक्ष देखील आहेत. तर या मोठ्या स्पर्धेचं आयोजन करत असताना खूप मेहनत घ्यायला लागते किंवा गावातली 100 मुलं गोळा करायची म्हणजे तेवढंसं काही खायचं काम नसतं. गावापासून इथपर्यंत तुम्ही ही सगळी तयारी करता. तर या सगळ्या तयारीनंतर एखादी स्पर्धा यशस्वी होते त्यावेळी तुझ्यासारख्या अध्यक्षाच्या काय भावना असतात? म्हणजे मला म्हणायचं की आपण जी ही स्पर्धा भरवतो की आपले सर्व म्हणजे मुंबईतील क्रिकेटपटू किंवा गावातील क्रिकेटपटू हे वेगवेगळ्या क्षेत्रात खेळत असतात, वेगवेगळ्या गावामध्ये जाऊन खेळत असतात आणि ते खेळता खेळता आपल्या गावासाठी आपण प्राधान्य देतच नाही. त्या अनुषंगाने आम्ही ही 1 दिवसाची स्पर्धा आम्ही रोन RPL स्पर्धा म्हणून आम्ही भरवतो. या स्पर्धेमध्ये सर्व खेळाडूंचं योगदान किंवा खेळाडूंना जो आपला खेळ दाखवण्याची जी म्हणजे उत्सुकता असते ती उत्सुकता आम्ही सगळ्यांसमोर पाहतो. प्रत्येकजण गावातील व्यक्ती आम्हाला सहकार्य करतात आणि आमच्या मंडळाला सहकार्य करून आमचं एक उद्दिष्ट आहे की जे मुंबईतील ग्रामस्थ आहेत ते या स्पर्धेदरम्यान आम्ही एकत्र आणतो. हे आमचं एक उद्दिष्ट चांगलं होतं आणि ही स्पर्धा झाल्यानंतर आम्हाला स्पर्धा करवण्यास पण आनंद वाटतो आणि स्पर्धा खेळवण्यास पण आनंद वाटतो. खूप खूप धन्यवाद. खरोखरच आज सगळ्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद वाटून आपल्याला त्याबद्दल देखील अध्यक्ष म्हणून तुम्हाला शुभेच्छा. पुढे अशीच वाटचाल चालू राहू दे. धन्यवाद. विलास, खरोखर तुमचं गतविजेता तुम्ही होतात. यावर्षी देखील तुम्ही उपविजेते राहिलेला आहात. खरोखर आपल्या खेळीचं मनपूर्वक अभिनंदन, मनपूर्वक आभार. एक चांगला खेळ आम्हाला दाखवलात. कुठेतरी फायनल तुमच्याकडून हुकली, यामागची कारणं काय सांगाल? काही नाही असं काही नाही. सर्वजण व्यवस्थित खेळले. फायनलपर्यंत एकही मॅच न हाताना आम्ही फायनलपर्यंत आलो. शेवटी तो खेळ आहे, बाकी काही नाही. हारजिती होतेच पण सर्वांनी चांगला खेळ खेळला, आनंद लुटला खेळाचा, बस एवढं तुम्ही म्हणलं. खरोखरच आपल्यासारख्या खेळाडू करून हीच अपेक्षा मला देखील होती
की आनंद लुटणं ही खरी भावना असते. चुरस ही तर प्रत्येक वेळी आयुष्यात असते, मात्र या चुरशीमध्ये देखील आनंद लुटणं आणि आनंद इतरांना वाटणं ही खरोखरच चांगली भावना आहे. परंतु आपण गेल्या वर्षी विजेते ठरलेला होतात. यावर्षी देखील तशीच खेळी तुम्हाला जे काही खेळाडू मिळाले आणि त्यांच्या माध्यमातून तुम्ही इथपर्यंत पोहोचला होतात. एक नवीन खेळाडूंना किंवा तुमच्या टीममधून खेळणाऱ्या खेळाडूंना तुम्ही काय सांगाल की आज त्यांनी जो गेम दाखवलेला आहे त्यांचे आभार मानत असताना त्यांच्याबद्दल काय 2 शब्द बोलाल? नाही, सर्वच खेळाडूवरती चांगल्या पद्धतीने खेळले, जेणेकरून मी माझ्या टीममधील प्रत्येक खेळाडूला चान्स दिला खेळायला, असं झालं. बाकी काही नाही. आणि सर्वजण मला चांगल्या पद्धतीने मिळाले, चांगल्या पद्धतीने खेळले. असं वाटलं नव्हतं की मी फायनलपर्यंत पोहोचेन असे, पण सर्वांची मेहनत माझ्या कामी आली आणि मी फायनलला पोचलो. भले मी रनरअप झालो आहे, तरी पण मला भरपूर आनंद आहे की खेळाचा आनंद मी लुटला. खूप छान वाटलं आपल्याशी बोलून. आपण देखील राकेश डोंगरकर यांच्यासारखेच विचार मांडलात. हेच विचार नवीन पिढीसाठी अतिशय महत्त्वाचे असतील. धन्यवाद. धन्यवाद.